3 मे 2026 रोजी जवळपास देशभरातील 25 लाख विद्यार्थ्यांची मेडिकल एंट्रन्स एक्झाम म्हणजे नीटची परीक्षा झालेली होती आणि पेपर फुटीच्या प्रकरणामुळं ही नीटची परीक्षा रद्द झाली। नीट परीक्षा म्हणजे जीवनाशी संबंधित असलेली एक अतिशय महत्त्वपूर्ण परीक्षा। इथून त्यांचं करिअर घडतं, करिअर ठरतं। अशी परीक्षा असताना, इतकी महत्त्वपूर्ण परीक्षा असताना या परीक्षेचा पेपर फुटतो हे NTAचं, पर्यायानं केंद्र सरकारचं, पर्यायानं केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाचं खूप मोठं दुर्दैव आहे। आणि त्याची पाळंमुळं खणून ज्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी जे खेळणारे प्राध्यापक आहेत, जे लोक आहेत, त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी। कारण नीटची परीक्षा म्हटलं की त्यांचे पालक 5 ते 6 वर्ष तयारी करतात, त्यांच्यावर एक प्रेशर येत असतं आणि अशा परीक्षा न झाल्यामुळं किंवा अचानक कॅन्सल झाल्यामुळं किंवा रीनीटमुळं त्या विद्यार्थ्यावर एक प्रकारचं मानसिक तणाव निर्माण झालेला आहे। बर्डन येऊन काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत। ह्या मानवी जीवाशी खेळणाऱ्या या निर्णयाचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि केंद्र सरकारला विनंती करतो की या प्रकरणामध्ये याच्यातल्या सगळ्या लोकांना कठोरात कठोर कारवाई करावी आणि त्यांच्यावर देखील आत्महत्येस कारणीभूत असल्याकारणानं सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा।